उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. तसं पाहिलं तर हा उभयान्वयी या शब्दाचा अर्थ असा होतो, उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे काय? दोन. सर हा सर शब्दयोगी अव्ययाचे 4 प्रकारे म्हटले होते ना? शब्दयोगी अव्ययाचे मी 4 प्रकार म्हटलं होते ना? का नाहीये का? नाही, त्याचे अनेक प्रकार होतात. अनेक म्हटलं अनेक होतात, पण ते काही सगळं ते क्रियाविशेषण अव्ययासारखंच आहे मॅडम. सगळं ते क्रियाविशेषण अव्ययाचे सगळे प्रकार येते. ओके, मी चुकून 4 ऐकलं. काही हरकत नाही. तसं 4 नाही, त्याचे भरपूर आहेत सांगितलं तर. बघा, उभय म्हणजे काय तर दोन. उभय म्हणजे काय? दोन. आणि नवय म्हणजे काय? नवय तर नवय म्हणजे काय? नवय म्हणजे संबंध. मग याचा अर्थ उभयनवी म्हणजे काय? उभयनवी म्हणजे उभयान्वयी म्हणजे दोघांचा संबंध जोडणे. दोघांचा संबंध जोडणे. तुम्हाला वाटलं सर तुम्ही मनानच काहीतरी जोडलं. मी मनानं काहीच नाही जोडत बरं का. हे उभयान्वयी अव्यय जे आहेत ना, आपल्याला माहिती आहे की दोन वाक्य असतील, दोन शब्द असतील, यांना एकत्र करण्याचं काम हे उभयान्वयी अव्यय करतात. असं छान मोठं महान काम करतात हे उभयान्वयी अव्यय. कारण दोन वाक्य असतील, दोन शब्द असतील, ह्यांना एकत्र आणण्याचं काम हे उभयान्वयी अव्यय असं महान काम, सगळ्यात महान काम हे करतात. कारण दोन वाक्यांना एकत्र आणणं, दोन शब्दांना एकत्र आणणं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. हे काम हे उभयान्वयी अव्यय करतात. तर उभयान्वयी अव्यय हे काम करत असताना आपल्याला लहान प्रश्न येऊ, मोठा प्रश्न येऊ, तिथं कसलेही प्रश्न येऊ, आपल्याला त्याची उत्तरं काढता आली पाहिजेत. म्हणून उभयान्वयी अव्यय जे आहेत, आता उदाहरणार्थ तर याच्यामध्ये मी जर उदाहरण एक घेतलं की आई मंडईतून कांदे व बटाटे आणते. कांदे व बटाटे आणते. ठीक आहे. हे जे व आहे तो उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. हे एवढं सोपं आहे, एवढं इझी आहे. पण मात्र आपण तिथे परीक्षेला इझी येऊ, सोपं येऊ, कसं पण येऊ, आपण आपल्या तयारीनं राहिलं पाहिजे. म्हणून ह्या उभयान्वयी अव्ययाचे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. ते प्रकार लिहून घेण्याच्या आधी ते उभयान्वयी अव्यय म्हणजे काय एका शब्दामध्ये लिहून घ्या. एका वाक्यामध्येच 2 किंवा अधिक शब्द, वाक्य, 2 शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना, अविकारी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. अनिल सर प्लीज, अनिल सर. मला वाटते अनिल माने सर येते ना. हो सर. माईक चालू होता सर तुमचा. उदाहरणार्थ व, आणि, पण, परंतु, म्हणून वगैरे वगैरे भरपूर शब्द आहेत ते. आता उभयान्वयी अव्ययाचे 2 मुख्य प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. तर हे अगदी काही वेळामध्ये तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये सांगतो, कारण अवघड सोपे झाले हो, संदीप गुरुजी ॲप आले हो. ठीक आहे. तर बघा इथं काय लिहायचे, तुम्हाला प्रकार लिहायचे. हे प्रकाराची फोड अशी करायची आहे. प्रकार 2च महत्त्वाचे आहेत. तर काही लोकांना माहीत असेल सर आम्हाला आधीच येतं. ठीक आहे, तुमचं रिव्हिजन करा. आधीच येतं असेल तर रिव्हिजन होऊ द्या ना. प्रकार, एक प्रकार आहे
समुच्चय बोधक किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक वे माईक चलेगा. ठीक आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि इथं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक प्रधानत्व आणि गौणत्व म्हणजे काय? प्रधान म्हणजे काय तर या वाक्यांमध्ये जो काही क्रियापद वगैरे आहे ते असतं. ठीक आहे. आणि ह्या गौणत्व म्हणजे हे अवलंबून असतं दुसऱ्यावर. हे स्वतंत्र वाक्य राहत नाहीत. हे मागच्या वाक्यावर ही लोक अवलंबून असतात. हे गौणत्व. ठीक आहे. किंवा हे परावलंबी, याला असं परावलंबी उभयान्वयी अव्यय असंही देखील म्हणलं तरी ते वावगं ठरत नाही किंवा चुकीचं होत नाही. तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही लिहून घ्या. प्रधान सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? एकमेकांवर अवलंबून नसणारी अव्यय. एकमेकांवर, ठीक आहे, एकमेकांवर अवलंबून नसणारी वाक्य. नसणारी वाक्य म्हणा. आणि हे याच्यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यांवर अवलंबून असतं. किंवा याला म्हणा याच्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं. मग इथं तुम्ही असं म्हणू शकता की हे दोन्ही प्रधान वाक्य असतात. आता हे प्रधान काय म्हणतात सर? प्रधान वाक्य असतात. तर प्रधान काहीच नाही आहे. प्रधान म्हणजे स्वतंत्र वाक्य असलेले. स्वतंत्र म्हणजे त्याच्यामध्ये क्रियापद असलेलं. तुम्हाला माहिती आहे आपण बार म्हणतो की वाक्याचा बाप माणूस किंवा वाक्याचा प्रमुख माणूस कोण असतो तर तो क्रियापद असतो. प्रधान वाक्यामध्ये क्रियापद असतं. म्हणजे दोन जी वाक्य असतील तर दोन्ही वाक्यांमध्ये काय असतं? क्रियापद असतं. कळतंय का हे प्रधान वाक्य म्हणजे काय? आणि गौणत्व वाक्य म्हणजे एक ह्या प्रधान वाक्यामध्ये क्रियापद असेल तर गौण वाक्यामध्ये क्रियापद नसेल. काय म्हटलं मी? कळलं का तुम्हाला? हे कळलं का? समजलं का? प्रधानत्व आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कळले का? एवढा अर्थ. प्रधान आणि गौणत्व याचा अर्थ कळला का? गौण प्रधान. ठीक आहे, कळलं. धन्यवाद. तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणं किंवा प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे बघा त्याच्यातला, तर तो आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समुच्चय. जास्त घाई गडबड करायची नाही, जास्त विनाकारण लिहून पण घ्यायचं नाही. समुच्चय बोधक. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हटलं की काय ते तर बेरीज करणारे. बेरीज हे वाक्यांची बेरीज करतं. म्हणजे काय करतं? अधिकची माहिती भरतं मध्ये. आधीच्या वाक्यांचा ते आधीचं वाक्य तर प्रधान वाक्यच राहतं, पण हे दुसरं वाक्य काय करतं? त्यामध्ये अधिकची माहिती भरतं. आता उदाहरणार्थ समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचं उदाहरण घेतोय आपण. तर त्याचं उदाहरण असं आहे. विजा चमकू लागल्या. काल चमकत होते, आज काही चमकत नाहीये. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. कळलं का? हे दोघं पण प्रधान वाक्य आहेत. विजा चमकू लागल्या, हे बघा हे क्रियापद आहे आणि वाक्य पूर्ण होतं इथे. पावसाला सुरुवात झाली, हे बघा हे पण प्रधान वाक्य आहे. इथे पण वाक्य, इथं पण क्रियापद आहे, हे पण क्रियापद आहे, हे पण क्रियापद आहे आणि हे दोन प्रधान वाक्य आहेत. त्यांना आणि या उभयान्वयी अव्ययी शब्दानं ही वाक्य जोडलेली आहेत. आणि मग समुच्चय बोधक का तर ती बेरीज करतं. काय? ती अधिकची भर घालतं, अधिकच्या माहितीची किंवा अधिकच्या क्रियेची. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, म्हणजे विजा चमकल्या आणि पावसाला सुरुवात झाली, म्हणजे काय झालं? जास्तीची भर मध्ये पडलेली आहे. म्हणजे मागच्या विधानात किंवा पहिल्या विधानामध्ये भर घालतं, भर. ठीक आहे. जसं आता उदाहरणार्थ आणखीन एक तुम्हाला जर उदाहरण वाटलं की सर आणखीन एक उदाहरण घ्याच, तर आणखीन एक उदाहरण घेतो तुमच्यासाठी. बघा, भिकाऱ्याला मी सदरा दिला. सदरा म्हणजे कपडा दिला
आणि इथं बघा हे हे याला कोणता विराम म्हणतात सांगा बरं. आपण शिकलोय भिकाऱ्याला मी सदरा दिला शिवाय गेलं विसरून. अर्धविराम. बरोबर, अर्धविराम किंवा उपपूर्णविराम. भिकाऱ्याला मी सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. त्याला जेवू घातले. जेवू घातले. कळलं का? भिकाऱ्याला मी सदरा दिला शिवाय त्याला जीव घातले. बघा, भिकाऱ्याला सदरा पण दिला आणि त्याला जीव पण घातलं. याला म्हणायचं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. कळलं का? कोणाकोणाला कळलं सांगा पटकन. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आपल्याला एकूण आणखी 7 उभयान्वयी अव्यय घ्यायचे. दुसरं आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय ह्याच्यातलाच प्रकार आहे. विकल्प म्हणजे काय? तर विकल्प म्हणजे दोन्हींपैकी एकाची निवड करणे. त्याला म्हणायचं विकल्प. आपण विकल्प भरून देतो ना कधी कधी. ही शाळा पाहिजे का ती, आपण देतो अवघड शाळा भरून. विकल्प म्हणजे काय? दोन्हीपैकी एकाची निवड. विकल्प हे विकल्प बोधक. आता उदाहरणार्थ मी जर म्हणलं तुला ज्ञान हवे की धन हवे? याला क्वेश्चन मार्क. दोघांपैकी एकाची निवड. तू दुसरं एक ये किंवा नको ये, तिकडच राहा. तू ये किंवा न ये, मी इथं कॉमा येईल, मी गावी जाणारच. कळलं का? विकल्पबोधक कळले का? तर हे विकल्पबोधक अव्ययांमध्ये, उभयान्वयी अव्ययांमध्ये हे काही दुसरे 2-4 शब्द आहेत. ते शब्द लिहून घ्या. कोणकोणते विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांमध्ये येतात ते. किंवा, अथवा, वा, की, तुला धन हवे किमान हे विकल्पबोधक. समजलं विकल्पबोधक. त्यानंतर पुढचं आहे न्यूनत्वबोधक. 3 नंबरचं न्यूनत्वबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्व चुकलं. न्यूनत्वबोधक म्हणजे काय? याला विरोधदर्शक असेही म्हणतात. हे विरोधदर्शक उभयान्वयी असेही म्हणतात. विरोधदर्शक याच्या नावातच आहे कमीपणा दाखवणारे शब्द येतात. कमीपणा दाखवणारे. ठीक आहे. कमीपणा दाखवणारे. उदाहरणार्थ मरावे परी कसं उरावे? कवरूच नाही. मरावे परी का उरावे की उरूच नाही? उरावे. मरावे परी उरूच नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कीर्तिरूपी उरावे. हे ठीक आहे. शेतकऱ्याने शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे. पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आलं नाही. ही त्याची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ तुम्ही हे वाटल्याशी नाव फक्त लिहून घ्या. पण,
परंतु परंतुचा तूची पहिली वेलांटी असते तुला. बाकी, परी, हे. माईक कोणाचा चालू आहे तो? चला, न्यूनत्व बोधक समजलं का? आणि हा प्रधानत्व बोधक उभयान्वयी अवयवामधला शेवटचा प्रकार आहे. डॉक्टर प्रकाश सर, परिणामबोधक उभयान्वयी अवयव हा शेवटचा प्रकार आहे 4 नंबरचा. तर ह्याच्यामध्ये मधूने उत्तम भाषण दिले म्हणून त्याला बक्षीस मिळाले. ठीक आहे. काय परिणाम घडला? त्या परिणाम काय घडला हे सूचित होते. उदाहरणार्थ सायकल म्हणजे मोटारसायकल आपण उदाहरण देतो ना, कारण वाटेत नादुरुस्त झाली म्हणून काय झाला? शाळेत जायला म्हणून यायला उशीर झाला. देतो ना आपण उदाहरणे. कारण मग रोज नादुरुस्त होते आपली मोटरसायकल. कळलं का होय? या परिणाम बोधक उभयान्वयी अवयवाचे उदाहरण आहेत अतयव, त्यानंतर तस्मात, म्हणून, त्यामुळे, सबब. ठीक आहे. यास्तव ही सगळी त्याची उदाहरणं आहेत. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय समजलं का? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय समजलं असेल तर पटापटा तुम्ही ॲक्टिव्ह व्हा. तुम्हाला लाईक करा म्हणतो. का म्हणतो? तर मला चांगलं वाटावं म्हणून तर म्हणतो, पण तुम्हाला पण थोडं तुम्ही पण ॲक्टिव्ह व्हावं म्हणून म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानं काय होतं? आपल्यामध्ये पण एनर्जी येते. बघा, तुम्ही जे लाईक करत नाहीत ना, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये थोडा फरक राहतो. तुम्ही बघत राहा. आता हे जे झाले, तर हे आपण बघितलं की कोणती उभयान्वयी अवयव बघितली? प्रधानत्व सूचक. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव आपण बघूया. गौणत्वाचं चालल्यात आहे. तर पहिलं आहे स्वरूप बोधक. याच्यामध्ये काय असतं? तर हे बघा, हे उदाहरणं एकच अनेक ठिकाणी वापरली जातात. त्या वाक्याच्या अर्थावरून आपल्याला कुठलं उभयान्वयी अवयव आहे प्रकार हे समजला पाहिजे. ठीक आहे. स्वरूप बोधकमध्ये त्याचं स्वरूप आपण स्पष्ट करून सांगतो. उदाहरणार्थ मी म्हटलं 1 रुपया म्हणजे काय हो? म्हणतो ना आपण 1 रुपया म्हणजे 100 पैसे का 200 पैसे? म्हणजे 100 पैसे म्हणतो. 100 पैसे. कळतंय का? तो म्हणाला की मी हरलो. ठीक आहे. हे स्वरूप बोधक उभयान्वयी अवयवाचं उदाहरण आहेत. आणि याची जर तुम्हाला काही शब्द उभयान्वयी अवयवाचे शब्द लिहून घ्यायचे असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकता. उदाहरणार्थ आहे म्हणजे, की, म्हणून. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. विनंती अर्ज ऐसा जे, जे. दुसरं आहे बघा, हे स्वरूप बोधक, हे गौणत्वचं चाललंय आपलं. गौणत्व आपण विसरून जाल काय कुठं आहे ते. परत उभयान्वयी अवयवाचा गौणत्व प्रकार आहे. गौणत्व. ठीक आहे.
दुसरा प्रकार आहे आपला, एक प्रकार झाला. दुसरा आहे कारणबोधक. कारणबोधक. कारणबोधकमध्ये काय, त्याला बढती मिळाली. हे एक दुसरं याच्यामध्ये एक गौण वाक्य, एक प्रधान वाक्य असतं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले. कारण दिलेलं असतं याच्यामध्ये. त्याला बढती मिळाली. का मिळाली असेल? कारण त्याने चोख कामगिरी बजावली. त्याला बढती मिळाली. आता आपल्याला मिळणार आहे केंद्र प्रमुखाची. त्याला बढती मिळाली. इथे एक कॉमा आणि कारण लिहायचे. का बढती मिळाली? कारण त्याने चोख कामगिरी बजावली. बघा, 79 लोक होते, आता 59 आहेत. किती लोक पळाली तुम्हीच बघा. 20 लोक पळाली. 20. त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. ठीक आहे. तिसरा प्रकार आहे गौणत्वामध्ये उद्देशबोधक. थोडं राहिले. उद्देशबोधक मध्ये काय उद्देश आहे तो पुढे सांगितला जातो. गौणत्व वाक्यामध्ये सांगितला जातो. उदाहरणार्थ बघा, उद्देश सांगितला जातो. उदाहरणार्थ, चांगला. नलिनी मॅम, प्लीज मॅम. चांगला उपचार व्हावा म्हणून तो मुंबईस गेला. कळला का? हे म्हणून जे आहे तर ते उद्देशबोधक उभयनव्ययी अव्यय आहे. आता याच्यामध्ये उद्देशबोधक उभयनव्ययी अव्ययामध्ये तुम्हाला जर वाटलंच तर इथं तुम्ही लिहून घेऊ शकता. कोणकोणते आहेत? म्हणून, सबब. ठीक आहे. त्यानंतर संकेतबोधक. सॉरी, हे काय मध्ये झालं की सबब, काय या वास्तव आणि कारण की. कळलं? आणि ह्याच्यातला शेवटचा प्रकार आहे आणि तोच परीक्षेला येण्याची मला शक्यता वाटते. बाकी हे काही परीक्षेला येतील नाही येतील ते आता आपलं नशीब. ठीक आहे. हा प्रकार मात्र मला येईल असं परीक्षेमध्ये वाटते. संकेतबोधक. संकेत म्हणजे अट. संकेतबोधक काय, जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन. अटदर्शकाला अटदर्शक पण म्हणतात. अटदर्शक असंही म्हणतात. ऐसाही कहते है. उदाहरण जर घ्यायचं असेल, हे दिसत नाही ना थोडं. उदाहरण जर घ्यायचं असेल तर प्रयत्न केला तर फायदाच होतो. प्रयत्न केला तर फायदाच होतो. बरोबर आहे की नाही? प्रशांतराजे भोसले, प्रयत्न केला तर फायदाच होतो. आहेत की नाही? नाही वाटत? यस सर. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ फिरायला. आता इथं याचं लिहून घ्या. उदाहरणार्थ ही जी काही उदाहरणं आहेत, जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर, हे काही उभयनव्ययी शब्द याच्यामध्ये येतात. आता हे जरी असं असलं तरी तुम्हाला हे शेवटचा जो प्रकार आहे तो व्यवस्थित लक्षातच राहतो. तो लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. कळलं का? उभयनव्ययी अव्यय कळलं का? का लई फास्ट झालं का लई हळू झालं मला सांगा आता. आणि याच्यामध्ये न कळण्यासारखं असं काहीच नाही आहे. जे उपप्रकार आहेत ते थोडे अवघड आहेत, मला मान्य आहे,
पण उपप्रकाराचा अर्थ तुम्हाला कळला की तुम्हाला प्रश्न सुटतो. आता मला सांगा, एक वाक्यच आले, एक वाक्य घेतोय, तुम्ही सांगा आता. तो शाळेत गेला, आलेला आहे हा. तो शाळेत गेला, तो शाळेत गेला आणि पावसाला सुरुवात झाली. सांगा कोणत्या प्रकारचा आहे. तो शाळेत गेला. समुच्चय बोधक. क्या बात है, बहुत बढ़िया सर. हे आणि आहे आणि काहीतरी ह्या पहिल्या वाक्यामध्ये इथं भर पडलेली आहे. तो पाऊस शाळेत गेला आणि पावसाला सुरुवात झाली. समुच्चय बोधक. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. कळलं का? कळले का? कळलं असेल तर व्हिडिओ ऑन करा सर्वांनी आणि सांगा कोणाला काय काय कळलं. व्हिडिओ ऑन करा 1 मिनिटासाठी. झालं आपलं आता, थोडं राहिले. सर येण्याच्या आधी आपलं होऊन जाणार आहे. 7 वाजल्यापासून तुम्ही बसलेत, त्याची मला जाण आहे. आणि हा केवळ प्रयोगी अव्यय संपला की फक्त काय राहतं मी सांगतो तुम्हाला ना. आपलं फक्त राहतं काय. व्हिडिओ ऑन करा सगळे, एकदा व्हिडिओ ऑन करा सगळेजण. अजय कुर्वेसारखी, सोनवणे कॅलिग्राफी, अशोक सोनवणे सर. बरं आता मला थोडं व्हिडिओ ऑन करून सांगा बरं, आपल्या फ्री ग्रुपमधले कोण कोण आहेत. फ्री ग्रुपमधले बंधू भगिनींनी कळकळीनं तुम्हाला विनंती आहे की मस्तपैकी तुम्ही तिथं लिहाल आणि टाकाल, कारण तेच आपली पब्लिसिटी आहे. त्याच्यामार्फत तुमच्यामार्फतच मी सगळ्या शिक्षक बंधू भगिनीपर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर सांगितलं की बाबा कसं वाटलं, काय वाटलं, बोर वाटलं, जे वाटलं ते, तर इतरांना प्रोत्साहन भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हालाच त्याचा लाभ होणार आहे. लाभ कसला लाभ, तर आनंद होणार आहे तुम्हाला. त्यांना ज्ञानासाठी तुम्ही त्यांना प्रवृत्त केलेलं आहे आणि ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना एक रस्ता तुम्ही दाखवलेला आहे. ओके. तर बघा, मी एक गोष्ट सांगत होतो की हे झालं की आता काय राहिले माहिती आहे का आपलं. मी सांगतो काय राहिले. झाले तर सगळं झाले, राहिले मी सांगतो तुम्हाला. अलंकार राहिले ते मी सांगणार. अलंकार आणि वृत्ते एकाच दिवसात संपवणार, हे असंच. अलंकार वृत्ते, अलंकार किंवा वृत्ते नाही, अलंकार वृत्ते दोघं पण. अलंकार आहेत, वृत्ते बाकी आहेत. त्याच्यानंतर काय बाकी आहे बघा. आपल्याला काळ घ्यायचं नाही, आपण ठरवलेलं आहे. काळ काही घ्यायची गरज नाही आहे. वाक्य पृथक्करण बाकी आहे. ठीक आहे. वाक्यांचे प्रकार बाकी आहेत. वाक्यांचे प्रकार बाकी आहेत, ते पण असं इझी चलता होणार आहे. ते चलता होणार आहे. हॅलो. हां बोला सर. हॅलो सरजी बोला. काळामध्ये काय असं चालू वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ असे नाही विचारत ना? विचारू शकतात ना, घेऊन टाकू ते पण. झालं ते कशाला, तेवढंच कशाला ठेवायचं, काहीतरी राहिलं म्हणायला विनाकारण. ठीक आहे, ते पण घेऊन टाकू, काही विषय नाही. काळ राहतं ते काय, ते 15-20 अर्धा तासाचं काम आहे ते. बघा हां बघा, एवढंच राहिले. काय काय, वृत्ते अलंकारच राहिलेलं आहे आणि काळ. मग बाकी हे जो काही शब्दसंग्रहाचा विषय आहे, तर तो शब्दसंग्रहाचा विषय मी तुम्हाला महत्त्वाचे समानार्थी शब्द देतो, महत्त्वाच्या म्हणी देतो. समानार्थी शब्द, महत्त्वाच्या म्हणी आणि वाक्प्रचार देतो. हे सोपे येतात. हे वाक्प्रचार आणि म्हणी अत्यंत सोपे येतात. तुमचा प्रश्न गेला तर समानार्थी शब्दाला जाऊ शकतो. म्हणी वाक्प्रचार एकदम सोपे येतात, ते तुम्ही मार्क तिथे तुम्ही जाऊ देणार नाही. तुमचा मार्क गेला तर इथं समानार्थी शब्दाला जाऊ शकतो. म्हणून समानार्थी शब्द जे माझ्याकडे आहेत तेच करा तुम्ही. बाकी तुम्हाला पाठ आहेत, बाकी समानार्थी शब्द तुम्हाला पाठ आहे. जसं की उदाहरणार्थ तनया म्हणलं, या तनया, मुलगी, सुत्ता, ठीक आहे, हे जे शब्द आहेत हे असे पाठ आहेत. पण ह्याच्याही पेक्षा जास्त उदाहरणार्थ नेहमी येणारे, मी म्हटलं सूर्याची अनेक नावं, चंद्राची अनेक नावं, हे सगळे तुम्हाला मी ट्रिकसह आणि एकदम भारी सांगतो. जे अवघड आहे ते, बाकी सोपे आले तर तुम्ही ते इझी करू शकता. कळलं का? एवढंच बाकी राहिले. बाकी माकडाचा आवाज,
माकडाचं घर, ठीक आहे, कुणाकुणाची घरं, कुणाकुणाचे आवाज जे प्राण्यांचे वगैरे आहेत ते आपल्याला येतात. ते 5वीला आपण शिकलेलो आहोत. ते जर आलं तेवढं सोपं तर ते काही तुम्ही इजी करून द्याल. बरोबर आहे की नाही? काही आवाज घरं बिरं घ्यायचं राहते का? सांगा बरं, राहते का घ्यायचं? कोण वाजते? कोण वाजवते? चला, 1 मिनिटासाठी तुमचा व्हिडिओ ऑन करा. पुढील फक्त 15 मिनिटात मी संपवणार आहे. 15च मिनिटं लागणार आहेत. 15 बी नाही, 10 मिनिटं. केवळ प्रयोगी अभ्यासासाठी 10 मिनिटं लागणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. मला बघू द्या फक्त तुम्ही कोण कोण कसा कसा अभ्यास करताय ते. सर टोपण नाव येतात का? टोपण नाव येतात ना, ते लेखक कवींचे येतात ना, लेखक कवीचं ते तुम्हाला टाकून देतो मी. तुम्हाला त्याची PDF किंवा त्याचा एखादा फोटो टाकून देतो. ते लिहिलेलं आहे आपल्याकडे. ओके. डोकं दुखत आहे. कुर्वे सर, पूनम मॅम आणि उमेश कुमार उईके सर. उईके सरजी व्हिडिओ ऑन करो सरजी. मंगलदास गवळी सरांचं खाणं पिणं झालेलं आहे आय थिंक, आणि मग त्यांनी व्हिडिओ बंद केलेला आहे. काही खाऊ लागले कीच त्यांनी व्हिडिओ चालू करतात. त्यांना वाटते दाखवू आपण हे खातोय काय ते, कधी पण बघा. ठीक आहे. तर बहुत बढिया, व्हेरी नाईस, खूप खूप छान. आणि आपण पुढील अवघ्या 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला मोकळं करणार आहे. आणि जो अर्धा तासमध्ये थोडं तुम्हाला वेळ भेटला पाहिजे म्हणून 9:30ला आपला क्लास असतो ना, तो एक 10-15 मिनिटामध्ये तुम्हाला मोकळं करतो. 9:30ला आपला गणिताचा क्लास आहे. इंग्लिशचा फक्त झाला नाही, गणिताचा क्लास आपला. कसा आहे बरं गणिताचा क्लास? सांगा बरं एकदा, सांगा कसा आहे गणिताचा क्लास? जबरदस्त. सुरुवातीला तुम्हाला वाटलं, काही जणांना असा प्रॉब्लेम वाटला, पण नंबर 1 क्लास आहे तो. ओके, नंबर 1 शिकवतात सर, खूप भारी शिकवतात. ठीक आहे, चला. तो बहुत बढिया, व्हेरी नाईस. घ्या आता केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर आपल्या मनातल्या भावना पटकन तेव्हाच्या तेव्हा सांगणे. म्हणजे ते सांगणे नाही तर ते येतात. ते भावना व्यक्त करण्याच्या आधी काहीतरी शब्द येतो, उद्गारदर्शक काहीतरी शब्द येतो, त्या शब्दाला म्हणायचं केवळ प्रयोगी अव्यय. जर मी म्हणलं गर्दी भरपूर दिसते आहे, मी नुसतं म्हणून असं म्हणेल का केवढी गर्दी ही, अरे बाप रे किती गर्दी ही. किंवा मी म्हणलं पुढे माझ्या पुढे साप दिसला, अरे साप दिसला, मी असं एवढं सहज म्हणेन का साप दिसला बरं का? असं म्हणतो का आपण बाप रे साप दिसला? म्हणजे हे बाप रे जे आहे याला काही अर्थ नाही आहे, पण ते भावना आहेत. ठीक आहे, ते भावना त्या बापरे या शब्दातून बाहेर आलेल्या आहेत. एखादं जर पहिला आला किंवा UPSC मध्ये, माझ्या ओळखीतला किंवा माझा मित्र वगैरे कोणता UPSC मध्ये पहिला आला, राज्यामध्ये सॉरी देशामध्येच आला पहिला, तर मी म्हणणार अरे मस्त बरं का पहिला आला तो, एवढं म्हणणार आहे का? अरे वाव शाबास, खूप बापरे खूप, असं काय काय म्हणू मी ते. असे सगळे माझ्या जे काही आहे ते म्हणजे अचानक पण येतात. मी काय ठरवून नाही म्हणत हां आता पास झाला तर एखादा ठरवून काहीतरी शब्द येतो का? तर नाही, हे अचानकपणे हे काही जे शब्द येतात त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात. मग केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार किती? तर केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार जेवढ्या भावना तेवढे प्रकार. म्हणजेच काय? तर केवळ प्रयोगी अव्ययांचे अनेक 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 प्रकार आहेत. पण मात्र आपल्या परीक्षेला जे काही प्रकार येतात ते आपण त्याचे जे काही शब्द आहेत ते शब्द आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. कळलं का? हे जे वाक्यातले शब्द असतात ते वाक्याचा भाग नसतात. ठीक आहे, ते वाक्याचा भागही नसतात, ते स्वतंत्रपणे एक उद्गार असतात किंवा व्याकरणदृष्ट्या त्यांचा पुढे येणाऱ्या शब्दांशी काही काळी मात्र कवडीचाही संबंध नसतो. पुढे येणाऱ्या शब्दांसोबत या वाक्याचा भाग नसल्यामुळे त्यांना कसला विभक्ती प्रत्यय नाही, कुठलं काही नाही राहत. ते असे शब्द असतात. छे, हां, ओ हो, अबब, बापरे, हे असे काही शब्द आहेत. आणि हे झाले एकदम इझी प्रकार
याच्यातला पुढं एक मी शेवटचा प्रकार सांगणार आहे. मध्ये जे पळून जाण्याची शक्यता मला वाटायला आहे. थकला असाल तुम्ही म्हणून सांगतो, तुम्ही पळून जाऊ नका. मध्ये पुढचा एक शेवटचा एक प्रकार सांगणार आहे, तो परीक्षाभिमुख असणार आहे. ओके, तर बघा, तर केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय? तर तुम्हाला वाटलंच की सर हे काहीतरी थोडं लिहून द्या बुवायचं, तर तुम्ही म्हणत असाल तर लिहून देतो. का लिहून द्यायची गरज आहे का? तर केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर लिहा फक्त. हे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात. आरंभी म्हणजे सुरुवातीला येतात, वाक्याच्या आरंभी येतात. दुसरं, ते स्वतंत्र उद्गार असतात. त्यांचा काही वाक्यातील इतर शब्दांशी काडी मात्र संबंध नसतो. ते स्वतंत्र उद्गार असतात. ठीक आहे. दुसरं, ते उत्स्फूर्तपणे आलेले असतात. आपण ठरवून म्हणत नाही, उत्स्फूर्तपणे आलेले असतात. ठीक आहे. त्यांना प्रत्यय वगैरे वगैरे काहीच असत नाही. यांचंच दुसरं नाव आहे उद्गारवाची शब्द. उद्गारवाची शब्द असेही म्हणतात त्यांना, उद्गारवाची शब्द. ठीक आहे, किंवा उद्गारवाचक शब्द म्हणा, उद्गारवाची शब्द म्हणा, सारखंच आहे ते. कळलं का? आता यांचे प्रकार वगैरे अनेक प्रकार आहेत. जेवढ्या भावना तेवढे प्रकार आहेत. जेवढ्या भावना तेवढे आपल्या प्रकार आहेत. मग आपल्या भावना किती आहेत? तर अनंत आहेत. ठीक आहे. अनंत जरी भावना असल्या तरी याचे प्रकार आपण अभ्यासासाठी काही केलेले आहेत. जसं उदाहरणार्थ हर्षदर्शक. हर्ष म्हणजे काय? आनंद दाखवणारे. आनंद दाखवणारे मध्ये काय असतं सांगा? वाह. म्हणजे शिरोळे सरांचा वाह लय भारी असतो. वाह. काही जणांचा वाह बघा. वाह 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 वाह. ओ हो माझा आहे. ओ मी तर म्हणतो ओ हो. काही जण म्हणतात आ हा. मी आहा पण म्हणतो बरं का. आणि आ हा आणि आ हा हा अ हा हा अ हा हा, हे असं पण असतं. हे हर्षदर्शक आहेत. कळलं का? हे हर्षदर्शक. शोकदर्शक, दुःख व्यक्त करणारे, दुःख दाखवणारे शोकदर्शक असतात काही. उदाहरणार्थ त्यानंतर या. त्यानंतर अरे रे, अरे रे, अगाई, अगाई, आय आय, आय आय, हाय हाय, हाय. हे सगळे शोकदर्शक आहेत. आश्चर्यकारक आहेत काही. विषमता, आश्चर्यकारक किंवा आश्चर्य दाखवणारे. ओ हो, परत येतं या, परत येतात काही नाही. अरेच्चा म्हणा, अरेच्चा. हे अरेच्चा एकच लिहून घ्यायचं. हे डबल डबल येतात बरं का. तुम्हाला वाटेल मग तिथं पण आलं, इथं पण आलं. ठीक आहे, त्या वाक्यानुसार त्या अर्थानुसार आपल्याला घ्यायचं आहे. डबल पण येतात हे. त्यानंतरचा घ्या प्रशंसा. प्रशंसा दर्शक. शाबाश, शाबाश. भरपूर आहेत. भले, वा वा, यौ, छान, ठीक, फक्कड. हा लक्षात ठेवा शब्द. फक्कड येतो कधी कधी. फक्कड आणि खाशी हे प्रशंसा आहेत. हे बाकीचे आपल्याला माहिती आहेत. फक्कड आणि खाशी हे विशेष आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संमती दर्शक, संमती दाखवणारे. संमती दर्शक मध्ये काय? हा जी, हा जी म्हणतो ना आपण. बरं आहे, हा ठीक, अच्छा, अच्छा. विरोध दाखवणारे काय असतात? विरोध दर्शक.
विरोधदर्शक मध्ये कोणकोणते येतात? छे, छठ, उम्हम, उम्हम, छे छे, अजिबात नाही. ठीक आहे, हे विरोधदर्शक आहेत. त्यानंतर तिरस्कार दर्शक. तिरस्कार आपल्याला खूप आवडतं नाही का? तिरस्कार, तिरस्कार करणे म्हणजे स्वतःचं आयुष्य खराब करून घेणे. धिक, छे किंवा छे म्हणता येईल, थू, कशाला थू, सी, सी, हुड, हुड, फुस, छत, छी, छी, हे तिरस्कार दर्शक आहेत. संबोधन दर्शक. संबोधन, आपण संबोधन विभक्ती पाहिलेली आहे. संबोधन दर्शक म्हणजे काय? हाक मारण्यासाठी. अरे, अगे, अहो. आता अहो कोण म्हणते? आपल्या घरामध्ये अहो. हॅपी बर्थडे अहो, आज आमच्या अहोंचा बर्थडे आहे असं म्हणतात. अहो. ठीक आहे. त्यानंतर अग्गा, अग्गा, बा, ही बा म्हणतात बाबांना. बा इकडे या. रे, रे. आणि शेवटचा एक आपण घेऊया आणि गप्प बसूया. शेवटचा घेऊन, कोणता आहे शेवटचा? मौन दर्शक. मौन दर्शक, मौन दर्शक. मौन दर्शकामध्ये चुप, चुप, चुप बसा सर, किती बडबड करताय. चिंप, चिंप, चिंप. गप, गप. आणि गुपचित, गुपचित. ही काय आहेत? तुम्हाला कुठलाही एखादा शब्द दिला जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की हा कुठल्या प्रकारचा केवल प्रयोगी अव्यय आहे. प्रश्न एक आलेला घेतो आणि तुम्ही इथं मला सांगाल. इथं दिलाय बघा, हे जे शब्द आहेत ना, या शब्दापुढे हे केवल प्रयोगीचं जे चिन्ह आहेत ना, उद्गारवाची चिन्ह देतात. हे लक्षात असू द्या. हे इथं आहे आणि इथं डॅडॅश आहे आणि त्याचे खूप वाईट झाले, त्याचे खूप वाईट झाले. आता इथं कोणता येते म्हणून दिले, त्यांनी पर्यायामध्ये दिले बघा. पर्याय 1 नंबर दिलाय अरे वा, शोकदर्शक आहे बरोबर, अरे वा. दुसरं दिलंय वाह वा. त्यानंतर शाबाश आणि दिला 4 नंबरला अरे रे. अरे रे, अरे रे, त्याचे खूप वाईट झाले. कळला? हे आता इथं 2 हे सगळं कळलं बरं का. हे म्हणजे प्रत्येकाच्या पुस्तकात असलेलं आणि प्रत्येकाला माहीत असणारं हे काही आहे. हे आता जे काही अर्थावरून, त्याच्या भावनेवरून तुम्हाला ते ओळखायचे आहेत. कुठल्या प्रकार आहे ते भावनेवरून ओळखायचं आहे. आणि आता शेवटी मी हे 2 गोष्टी सांगतोय, तर हे 2 गोष्टी तुम्हालाच माहीत राहणाऱ्या आहेत. व्यर्थ उद्गाराची अव्यय. एक व्यर्थ उद्गाराची अव्यय. व्यर्थ उद्गाराची अव्यय म्हणजे काय? तर केवल प्रयोगी अव्यय सांगताना मी तुम्हाला सांगितलं की हे जे काही शब्द आहेत तर हे वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि त्यांना काही अर्थ नसतो. व्यर्थ उद्गाराची अव्यय मात्र वाक्याच्या सुरुवातीला न येता मध्ये कुठे पण येतात ते. उदाहरणार्थ, मन बेटे स्वस्थ बसेना. मन बेटे स्वस्थ बसेना, स्वस्थ बसेना. तर बेटे जे आहे तर हे व्यर्थ उद्गाराचे अव्यय आहे आणि ह्या अव्ययांच्या शेवटी उद्गार चिन्ह येत नाही, पूर्णविराम येतो. ठीक आहे. दुसरं एक वाक्य,
येणार असेल तर येईल बापडा. येणार येणार असेल तर येईल बापडा. बापडा पूर्णविराम. हे जे बापडा शब्द आहे तर हे व्यर्थ उद्गार विनाकारण काहीतरी मध्ये टाकून देतात ते. ठीक आहे. ही व्यर्थ उद्गाराची जी वाक्य आहे तर ही व्यर्थ उद्गाराची वाक्य विनाकारण टाकून देतात. त्याच्यामध्ये काही भावनाही असत राहत नाहीत आणि याच्यामध्ये काय भावना आहे, बापडे, बेटे, मन बेटे, स्वस्त भाषेना काही भावना पण राहत नाहीत. ठीक आहे. हे कळलं का? म्हणून हे 3-4 शब्द फक्त लिहून घ्या. व्यर्थ उद्गाराची अव्ययांमध्ये 3 शब्द आहेत. 4 कोणकोणते आहेत ते शब्द लिहून घ्या. तर ते शब्द आहेत बेटे, आपला, म्हणे. हेच परीक्षेला येतात बरं का आले तर. म्हणजे तुम्ही याच्याशिवाय दुसरे व्यर्थ उद्गाराची अव्ययांची शब्द नाहीत. बेटे, आपला, म्हणे, बापडा. हे 4 लक्षात ठेवा. आणि शेवटचं आहे आपलं जय हिंद जय महाराष्ट्र करण्याच्या आधी पाद पुराणार्थक किंवा पालुपदे. याला पालुपदे बी असं म्हणतात. आणि दुसरं एक नाव आहे पादपुराणार्थक. पादपुराणार्थक केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. आता जुन्या काळी लोकांना बोलताना काही लकबी होत्या, काही सवयी होत्या आणि त्यांना ते आठवलं नाही की हे पालुपदे ते बोलून जायचे सहज. आठवलं नाही की बोलताना एक सवय म्हणून त्यांची. उदाहरणार्थ बरं का. आता आमचं एक सरच आहे, खरंच वर्ग सांगतो मला. एक सर आहे आता ज्यांनी आता इथं माझे त्यांनी ओळखतात त्यांच्यापैकी कोण नाही आहे. त्यांच्या प्रत्येक एका वाक्यामध्ये बरं का, बरं का, बरं का. आम्ही त्या सगळ्या लोकांनी त्यांचं नावच टाकलं बरं का सर. नावच पाडलं त्यांचं बरं का. हे खरं आहे नाव बरं का सर नाव पडलं त्यांचं बरं का सर. त्यांचं नाव चांगलं आहे पण नाव बरं का सर. त्यांना जर म्हटलं त्यांचं नाव पाटील आहे आणि मग काय होतं, मग आता ते पाटील कोणते सांगायचे म्हटलं ते बरं का पाटील का असं म्हणतात ते, कारण त्यांच्या सवयीनुसार. आणि हे पालुपदे कोणकोणते आहेत कळलं का मी काय म्हटलं ते? तर हे लकब म्हणून किंवा बोलण्याची सवय म्हणून येणारी शब्द आहेत हे. येणारे पालुपदे आहेत. उदाहरणार्थ बरं का, बरं का, बरं का. जर माझ्या मित्रांनी कोणा जरी बघितला व्हिडिओ हे पाटील सरांनीच बघितला तर ते म्हणतील काय झाले सर, जळलं मेलं. असं बघा, जळलं मेलं, जळलं मेलं, जळलं मेलं. आत्ता, आत्ता म्हणतात ना काही जण, आत्ता अशी एक सवय आहे म्हणायची. बरीक, बरीक, हे असे काही शब्द आहेत. हे यांना म्हणायचं पालुपदे. अशा पद्धतीनं अतिशय अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही कंटिन्यू 2.25 तास सव्वा दोन तास तुम्ही नॉनस्टॉप शिकलात. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. व्हेरी व्हेरी नाईस. आणि तुम्हा सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, टेक केअर, बाय. आता आपण इथे थांबूया. तुम्ही रिमूव्ह होऊ शकता. जे फ्रीमध्ये क्लासला होते बंधू भगिनी त्यांना विनंती आहे की त्यांनी छानशी पोस्ट किंवा तुम्हाला जे काही भावना असतील केवल प्रयोगी अव्ययानुसार त्या भावना व्यक्त कराव्यात आणि मला अनेक असे आशीर्वाद द्यावेत. आपण इथं थांबूया. 9:30 वाजता मात्र सरांचा क्लास आहे. 9:30पर्यंत तुम्ही 15 मिनिटाचा रेस्ट घ्या. चलो चलेगा, दौडेगा. लिंक दुसरी येईल, ही लिंक राहणार नाही.
सर हे व्हिडिओ येईल का हो ऍपवर? हो हो ॲपवर नाही येणार. ॲपवर कुठे? ॲपवर ना हे व्हिडिओ चांगले येत नाहीत ना हो मॅडम, त्याच्यामुळे तर मी ॲप इथं गुगल मीटला घेत नाही. पण लोक ऐकायच तयार नाही, काय करावं. हे आता अर्ध क्लास. यूट्यूबला जाईल व्हिडिओ हा. अच्छा, अर्ध क्लास अटेंड नाही झालं सर. यूट्यूबला होईल. बरं, ठीक आहे. चला रिमूव्ह हा सगळ्यांनी इथं येणार नाही, लिंक ती सरांची वेगळी असेल. सगळ्यांनी रिमूव्ह हा कोणी थांबू नका इथे.